प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, सगळ्यांचे मध्ये दिसत नाहीये मला, त्या बाजूला उजव्या बाजूला मध्ये दिसत नाहीये, इकडे दिसत नाही मध्ये, इथे या बाजूला दिसत नाही, इकडे मोबाईल काढा, मोबाईल बंद काढा. भेटतो ना मी नको देऊ ना. आता स्वयंसेवकांना हे विनंती खेळ चालू करण्यापूर्वी तुम्हाला खेळ कसा खेळायचा ते सांगणार आहे. तुमच्याजवळ टोपली आहे, टोपली रखिए आपके सामने. आपण सगळ्या भगिनींनी त्यांचं स्वागत करूया. आजच्या प्रमुख अतिथी आहेत बाकी हॉलँड. आणि जी चिठ्ठी तिचं नाव वाचून दाखवायचं त्या भगिनीने इथे यायचे लगेचच या ठिकाणी रुपालीताईंच्या हस्तेच आपण पालखी घेणार आहोत. नाव आहे वृषाली राजेश शिर्के, आहेत का? तो बॉक्स जाता ठाण्यामध्ये आलेल्या आहेत. ठाण्यामध्ये आता अशा प्रकारे महिलांसाठी एक कार्यक्रम झाला आहे, पण भविष्यामध्ये ठाण्यामध्ये पक्षवाढीमध्ये महिलांचा कसा सहभाग असेल आणि महिलांना कसं पाठबळ द्याल तुम्ही ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या महिलांना? आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनी आलेल्या आहेत. कारण की दादांचा जो निर्णय तो महाराष्ट्राच्या विकासासाठी, महिला सुरक्षतेसाठी, सबलीकरण सक्षमीकरणासाठी आहे. आणि रोखठोक भूमिका घेत दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्या दिवसापासून महिला आलेल्या आहेत. आपण पाहते महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं काम ठाण्यामध्ये करतात. महिला सुरक्षित असेल, महिलांसाठीच्या योजना असतील आणि या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचत खऱ्या अर्थानं त्यांना न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी या सगळेजण पार पडतात. आणि केवळ आत्ताच नाही, जेव्हापासून राजकारणात आहे तेव्हापासून 50% संख्येने मतदार असलेल्या महिला भगिनीसाठी हे उपक्रम राबवत असताना खऱ्या अर्थानं त्यांचं समाधान होत असताना या सगळ्या गोष्टी सबलीकरण, सक्षमीकरण आणि सुरक्षितता देण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केला आणि त्याच्यामुळे महिलांच्या मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा आहे. आगामी विधानसभा म्हणा किंवा लोकसभा म्हणा त्याच्यामध्ये महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून उमेदवारी मिळावी यासाठी आपण कसं, कारण की अगोदरच दादांनी परवा जाहीर केले की 4 जागा ज्या आहेत म्हणजे बारामतीसारख्या ठिकाणी पण ते उमेदवार देणार आहेत. त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या वाट्याला ज्या जागा आहेत म्हणजे अजित पवार तिथे कशी भूमिका, महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून महिलांना उमेदवारी मिळावी म्हणून तुमची भूमिका काय असेल? याबाबतची भूमिका दादांनी कर्जतच्या सभेमध्ये स्पष्ट केलेली आहे. ज्या 4 लोकसभेच्या जागेवरती आम्ही लढणार आहोत त्या व्यतिरिक्तही काही जागा असतील याबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकत्रित चर्चा होऊन दादा त्यांचा निर्णय जाहीर करतील.